आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. गुड मॉर्निंग बोल, बोल गुड मॉर्निंग बोल. इथे इथे इथे. शुभ सकाळ मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे ते म्हणजे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि मित्रांनो सकाळचे वाजलेत ते म्हणजे 7 वाजलेत आणि थंडी आहे जाम. ते प्रीताला घेऊन बसलो इथे म्हणजे येते का चुलीवर पाणी तापत ठेवलंय, ते चुलीजवळ अंग शिकतो सकाळ सकाळची. तिथं हाय कर, हाय झोपलेलीस ना मस्त. हा इथं आज आमच्या हालाच होती झोपायला रात्री, आज म्हणजे काल रात्री झोपायला होती. इथं थंडी लागते. आक्षेप अंशिक आक्षेप हा 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 हा. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो परत एकदा. आणि आता मस्तपैकी आंघोळ करून झाली ना की त्याच्यानंतर आपण एक रेसिपी मारणार आहोत मस्तपैकी भाकरी बरोबर खायला. ती का असणार आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. येते का मस्तपैकी कलशी आणि टोपामध्ये पाणी तापत ठेवलंय गरम गरम. ते आता अंग शिकूया गरम गरम. हा थंडी लागते श्याम. तिथं थंडी लागते, थंडी लागते नाही आयला म्हणा हिव खाते तुला नाही खाय. या मित्रांनो अंग शिकायला. तर मित्रांनो मस्तपैकी प्रीताची माझी आंघोळ झाली, मस्तपैकी फ्रेश झालो, देवाच्या पाया बिया पडला आणि त्याच्यानंतर आयलो इथे म्हणजे डायरेक्ट आम्ही किचन जवळ येते का आग पेटावून ठेवली आणि प्रीताच्या हातात देखा काय आहे. प्रीता या साईडला या साईडला. आणि मित्रांनो हे बघा प्रीताच्या हातात काय आहे. प्रीता काय आहे? किती पापलेट आहेत? किती आहेत? 3. हे बघा मित्रांनो मस्तपैकी ताजे ताजे पापलेट आहेत इथे का एकदम ताजी ताजी पापलेट आहेत. प्रीता काय करायचं पापलेटाचा या नाश्ता ना. तर नाश्त्याला सकाळ सकाळची इथे का पापलेटा घेतली ना मी मस्तपैकी. तर चला आता या पापलेटांचा काय करता मी ते तुम्हाला दाखवत आहे. करायची सुरुवात. मामी कुठे आहे? मामी भाकऱ्या भुजते ना. चला. तर मित्रांनो आता ही पापलेट त्यांनी ती मस्तपैकी साफ करून घेऊ आणि त्याच्यानंतर याचा काय बनत आहे ते देखा तुम्ही. प्रीता मामी कुठे आहे? करिश्मा काय करतेस? रोटे ना. किती रोटे भुसशील? 4-5. एक काम होतं तुझ्याकडे, ती आवरी सरगुटी कापून दे. कामवारीला का मी सरगुटी कापू? घे कापून दे पटकन हाताला. घे त्याचे 3 आहेत मस्तपैकी मोठी मोठी. काय करूया सरगुट्यांचा तलू? काय करतो? अर्धी तलता आणि एक जरासा चुलीमध्ये भाजून ट्राय करता काहीतरी टेस्ट कशी येते देखताय. चालेल चल कापून दे पटापट. तर मित्रांनो इथे का सरगुटी कापायची सुरुवात केली. करिश्मा शेपटे नको कापू. आधीच्या टायमाला शेपटेच कापलेस आणि शाप त्यांची हेच घालेलास, मजाच घालेली सरगुट्यांची. आणि इथे का करिश्मा सरगुटा कापते. ते प्रीता देखा कशी चव सुटली प्रीताला आताशीच. प्रीता तू कापशील सरगुटा? नाही टुकू मुकू देखते प्रीता. करिश्मा झाली कापून सरगुटी सगळी? आता काय करतेस? मसाला लावतो याला. एक नंबर मित्रांनो इथे का 3च्या 3 सरगुटी कापून झाली मस्तपैकी. आणि आता याला आम्ही मसाले लावतो. मसाले कसले कसले घेतले? मसाले मिनी कालेले मी यो घेतलोय ते म्हणजे दाखव. तंदुरी मसालो, याच्यात आपलो आगरी कोली मसालो, हळद मीठ आलं लसूण पेस्ट सगळं मिक्स केलं एकदाच आणि थोडासा तेल टाकला. आता हे आपल्या 3 पापलेटांना लावून घेऊ आपण. आलं लसूण पेस्ट पण आहे हो.
तर करिश्माने आपला काम करून दिलेलं आहे. पापलेटा कापून मस्तपैकी मॅरिनेट करून दिलेली आहे ती, ते का मसाल्यामध्ये. आणि आता आपण काय करतो, आग पेटली ते आगीला ठेवते म्हणजे ठिकरो गरम होते. आणि मित्रांनो 3 पापलेट आहेत आपल्याकडे येते का, एक प्रीताला, एक मना, एक मामीला प्रीताच्या म्हणजे करिश्माला. ते आपण 2 पापलेट आहेत नी ही फ्राय करणार आहोत. आणि 3रा पापलेट आहे नी ते आपण केळीच्या पानामध्ये मस्तपैकी घालून हे फ्राय करून झाल्यानंतर चुलीच्या कोळशांवर मस्तपैकी भुजणार आहोत. असा दिकू कशी लागते टेस्ट. तर चला मित्रांनो तेल गरम झालंय. प्रीता इथे बघ पापलेट टाकायचा काय. चला प्रीता बोलते पापलेट टाकायचं, मग पापलेट टाकायचा. ये देखा मित्रांनो अक्काच्या अक्का पापलेट आपण टाकू आता तेलात. हा एक नंबर. तर मित्रांनो दोन्ही पापलेट आपल्या तेलामध्ये गेलेले आहेत मस्तपैकी. आणि पापलेट तेलामध्ये गेलेले देखून प्रीताला जाम आनंद झालाय. शेमरे ये देखा आता मस्तपैकी फ्राय होतील 2 पापलेट. आणि हे जे आपला शेवटचा मोठा पापलेट राहिला आहे ना ते आपण केळीच्या पानामध्ये बांधू आणि चुलीमध्ये टाकू नंतर शेवटला. लक्ष्मी हाराची दोरी दिसतलय भारी, बाजूबंद शोभे तुझे दंडावरी, बाजूबंद शोभे तुझे दंडावरी. सोन्याच्या पाटल्या वाघाचे तोडे घालीन तुझे मन गटामंदी. तर मित्रांनो फायनली आपल्या मस्तपैकी 2 तंदुरी पापलेट फ्राय हातीने येते का. आणि प्रीताला चव सुटली. कटाला लोक काय आलशी देतेस ते. तर चल आता याला आपण चुलीमध्ये टाकूया. तर मित्रांनो फ्राय झालेत. आता प्रीता या पापलेटचं आपण काय करणार आहोत माहित आहे, याला आपण चुलीमध्ये टाकणार आहोत. टाकायचा. चला तर मित्रांनो घेतलंय ते म्हणजे आपण केळीचं पान. आणि या केळीच्या पानामध्ये ठेवणार आहोत ते म्हणजे आपला अख्खाच्या अख्खा मोठा पापलेट. तर चला आता याला पॅक करून घेऊ आणि त्याच्यानंतर याला चुलीचे जे कोळसे आहेत ना आतमधले त्याच्यामध्ये याला टाकू. तर चला आता एकटाच आहे त्याच्यामुळे कॅमेरा हँडल करायला जमत नाही. सो पॅक केल्यानंतर तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे मी याला पॅक केलाय. काय बोलतेस, याच्यात ठेवलंय पापलेट. तर चला मित्रांनो केळीच्या पानामध्ये पापलेट आपण असं पॅक केलेला आहे, पण तो बांधलाय ना असंच ठेवायचा. आपण बघूया याची कशी टेस्ट येते. आता हे आपण चुलीमध्ये टाकणार आहोत. तर चला मित्रांनो पापलेट आहे ना तो केळीच्या पानामध्ये पॅक करून झाल्यानंतर आपण याला असंच चुलीमध्ये घालणार आहोत. तर 5 मिनिटं असं ठेवू आणि त्याच्यानंतर याला 5 मिनिटांनी उलटा करू. तर मित्रांनो पापलेट चुलीमध्ये टाकल्यानंतर आजूबाजूचे जे कोळसे आहेत ना ते पण आपण पापलेटच्या वरती असे घालून घेऊ. आणि मित्रांनो चुलीमध्ये भाजलेल्या मावऱ्याची जी टेस्ट असते ना ती एकदम जबरदस्त असते. ते आज समजेल तुम्हाला. दाखवत आहे पापलेट कसा भुजल्यानंतर वाटते जबरदस्त. मी ते डायरेक्ट भुजणार होतो पण करिश्मा बोलली केळीच्या पानात टाक. चुलीमध्ये भाजलेला पापलेट बघा आता कसा दिसतोय मस्तपैकी. केळीच्या पानामध्ये त्याला ऊब भेटले. 1 2 3 एक नंबर मित्रांनो. आणि हा पापलेट ना फक्त 7 ते 8 मिनिटांमध्ये रेडी झालाय. आता तुम्हाला याचा भाव काढून दाखवतो की हा शिजलाय का नाही. एक नंबर. हा बघा मित्रांनो जबरदस्त. टेस्ट नंतर करू नाही तर करिश्मा बोलेल माझ्या आधीच टेस्ट केलास, पण तरी सुद्धा मी करणार. मला चव सुटली. भाजलेला पापलेट. याच्यावरती जो आपण तंदुरी मसाला लावलेला नाही त्याच्याने एक अलगच टेस्ट आहे जबरदस्त.
तर मित्रांनो फायनली आपली डिश रेडी आहे आणि डिश एकदम जबरदस्त आणि हटके झालेली आहे. त्याची टेस्ट पण खतरनाक आहे. करिश्मा काय मामीला बोलव जा. तर तुम्हाला सगळ्यात आधी डिश दाखवत आहे की कशी झाली आपली डिश. एकदम जबरदस्त. आणि मित्रांनो हा आहे तो म्हणजे आपल्या घरासमोरचा सकाळ सकाळचा नजारा. आणि ही आहे ती म्हणजे आपली पापलेटची डिश. इथे का मित्रांनो 2 फ्राय आहेत पापलेट आणि एक आहे तो म्हणजे चुलीमध्ये आपण तंदुरी टाईप केलेला. हा बघा भाजलेला पापलेट आहे विदाऊट ऑइल. जबरदस्त मित्रांनो. कशी वाटली डिश कमेंट करून मला नक्की सांगा. आणि सुंदर अशा व्ह्यू सोबत आपण आनंद घेऊ तो म्हणजे आज पापलेट थालीचा. आणि बाजूला 2 तांदळाच्या भाकऱ्या. प्रीता इथे का वेटिंगला आहे आधीच पाणी बिनी घेऊन आली. प्रीता मामी काय बोलो मामीला किचन मध्ये हाक मार. मम्मीला हाक मार इकडनंच मार. आली. तर चला मित्रांनो या डिश खाऊन घेऊ आपण. आणि मित्रांनो आपले पापलेट बघा किती मस्तपैकी शिजलेले आहेत. आणि करिश्माने सकाळ सकाळची मस्तपैकी 2 तांदळाच्या भाकऱ्या केलेल्या आहेत. ते चला आता सगळ्यात आधी ताव करणार माझा तो विचार पडलाय म्हणा. ते सगळ्यात आधी खाऊन घेईन ते म्हणजे मी ये पापलेट जे भाजलेलं नाही केलीच्या पाण्यात ते पापलेट खाणं. त्याच्यानंतर ये फ्राय पापलेट खाणं. येते का आई शपथ एक नंबर. सगळ्यात आधी फ्राय पापलेट आपण घेतलाय. येते का मित्रांनो एक नंबर. आधी मी खाऊन देखताय तिखट आहे का नाही. तुम्ही व्हिडिओ मध्ये कमेंट करता का आधी प्रीताला देस नाही. मी यासाठी आधी खाताय. जर तिखट बिकट असलं तर तिला कमी देऊ शकते त्यासाठी. आता आपल्या केळीच्या पानामध्ये भाजलेलं पापलेट. बघा भाव दे का कसलं शिजलोय. माझी आजी टेस्ट फ्राय पापलेट पेक्षा बेस्ट आहे. मस्त आहे. मस्त आहे. आता प्रीता खाना. परीला दे का परी पळशील तुला पण देतो थांब. प्रीता हा भाजलेला पापलेट हो केळीच्या पानात. खा आधी. हिला दाखव इथे हिला पण चव सुट देऊ का हिला भाव जरा. नाही भाव नाही तिला. नाही तिला रोटी देसा जराशी हातात देऊ तिच्या ती खाल. हा देसा घे परी खा. हातात घे खा थोडा खा. बघू कशी खाते पली. खा टिंग. करिश्मा तू पण खाऊन दे. हो घ्या चला. ए यो खा आधी यो खा भाऊ. मस्त लागते ना. भुजलेलो आहे तो बिना तेलाचो फक्त केलीच्या पाण्यात उभीवर केलेलो आहे चुलीत. त्या प्रीताला देस तिथे देखते. तिथं आवडला भाऊ आईशा. तिथं खाते पापलेट. ते या मित्रांनो तुम्ही पण मस्तपैकी डिश खायला आमच्या सोबत. त्या आमपून आता रोटी सोबत हे सगळं खपावून टाकतात. मग 3च्या 3 पापलेट आताच्या आता आम्ही खतम करणार आहोत. मग चला खपावून टाकू आता हे. तर मित्रांनो मस्तपैकी आपली रेसिपी खाऊन झाली. आणि जो भाजलेला पापलेट होता ना केलीच्या पानामध्ये त्याची टेस्टच एकदम जबरदस्त होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि भाकरीसोबत खा. तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय अग्रिकोली. काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची. पिता हे देख पिता देख काय करते. मार कालूला मार. 15 वर्षी लुंगलू नाही लो. मार दा मार त्याला मार. पिता इस कुत्ते को मार. पिता. चला मित्रांनो बाय बाय.